प्रियांनो, फार महत्त्वाची गोष्ट आहे की आत्मिक दानांबद्दल आपण अभ्यास करत असताना प्रियांनो आत्मिक दानाची प्रबळ इच्छा बाळगायला पाहिजे. ओके. आणि बायबलचं वचन आम्हाला उत्तेजन देतं की आम्ही आत्मिक दानाची प्रबळ इच्छा बाळगावी. पहिली कोरिंथीकरास पत्राच्या 12व्या अध्यायाच्या 31व्या वचनामध्ये आम्हाला सांगितलेलं, आपण वाचूया ते वचन काय म्हणतं पहा. श्रेष्ठ कृपादानाची उत्कंठा बाळगा. उत्कंठा म्हणजे काय? इच्छा बाळगा. जर तुम्हाला आत्मिक दानामध्ये कार्य करायचं असेल तर ती एक प्रबळ इच्छा मनामध्ये असायला पाहिजे. हा. शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हास दाखवतो. मग त्यानंतर तो प्रीतीचा मार्ग सांगितला. पहिले कोरिंथी 13व्या अध्यायामध्ये प्रीतीबद्दल सांगितलेलं आहे. पण काही काही लोक काय म्हणतात, आता मी प्रीतीलाच स्वीकारणे, मला आत्मिक दानाची इच्छा नाही आहे. आणि ही फार मोठी गैरसमज आहे. देवाचं वचन आम्हाला तसं सांगत नाहीये. पुन्हा एकदा पहिले कोरिंथी 14व्या अध्याय म्हणजे 13व्या अध्याय संपल्यानंतर परत पहिलं वचन वाचा, काय म्हटलेलं आहे. प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या. ते ध्येय असू द्या. प्रीतीशिवाय आत्मिक दानं काहीच उपयोगाचे नाही आहेत. जर आत्मिक दान आहे तुम्हाला प्रीती नाहीये तर प्रियांनो व्यर्थ आहे. म्हणून 12वा अध्याय आणि 14वा अध्याय या ठिकाणी दोन्ही अध्यायामध्ये तुम्हाला आत्मिक दानांबद्दल सांगितलेलं आहे. पण त्या आत्मिक दानाच्या मध्ये 13वा अध्याय आलेला तो प्रीतीचा अध्याय आहे. आणि म्हणून प्रीतीने गोष्टी घडल्या पाहिजे. 14 अध्याय पहिलं वचन काय म्हणतं? प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानाची आणि विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा. उत्कंठा या शब्दात प्रबळ इच्छा, डिझायर, आत्मिक दानांची आणि संदेश देण्याची. 12 वचन वाचा, त्यातलं काय म्हणतं. तर जे तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी उत्सुक आहात ते तुम्ही मंडळीच्या उन्नतीसाठी जी ती दाने विपुल मिळावी म्हणून खटपट करा. काय करा? कोणाच्या उन्नतीसाठी? स्वतःच्या उन्नतीसाठी म्हटलेलं आहे का? नाही. स्वतःची उन्नती कशी होते? तुम्ही उन्नती तुम्हाला मंडळीच्या उन्नतीसाठी काम करायचं. लक्षात ठेवा. स्वतःची उन्नती कशी होते? ज्या वेळेस तुम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळतो त्यावेळेस तुम्हाला एक अन्य भाषा मिळते, नवीन आत्मिक भाषा बोलते, जी नवीन भाषा आहे, आत्मिक भाषा. जेव्हा तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करता तुम्ही स्वतःची उन्नती. 14व्या अध्यायामध्येच लिहिलेलं आहे. याचं मला वाटतं 4थं वचन. भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करतो. काय करतो? भाषा बोलणारा स्वतःची उन्नती करतो. कोणाची उन्नती करतो? स्वतःची उन्नती करतो. आणि म्हणून प्रियांनो, ह्या 9 दानांमध्ये तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. आत्मिक दानांमध्ये एक असं दान आहे जे अन्य भाषेचं दान आहे. पण एक लक्षात ठेवा, हे अन्य भाषेचं 9 दानातलं जे दान आहे ते स्पेसिफिक मंडळीच्या उन्नतीसाठी आहे. पण वैयक्तिक उन्नतीसाठी देवाने तुम्हाला वैयक्तिकरित्या अन्य भाषेचं दान दिलेलं आहे आणि ते प्रत्येक व्यक्तीला दिलेलं आहे. ज्या वेळेस मंडळीवर पवित्र आत्मा उतरून आला 120 लोकांवर, 120 लोक प्रत्येक जण अन्य भाषेत बोलला. पण संदेश कोणी दिला? एका व्यक्तीने, पेत्रानी. का 12च्या 120 लोकांनी संदेश दिला? नाही. पेत्र तिथं मध्ये उभा राहिला आणि त्यांनी संदेश दिला. मग आम्हाला पाहायला मिळतं 12 जे प्रेषित होते तेच जाऊन 12 किंवा 11 त्यांनी अजून अपॉइंट केले, त्यांनी जाऊन संदेश दिले, त्यांनी जाऊन देवाच्या वचनाची घोषणा केली. मग आत्मिक दान. पण लक्षात ठेवा, पवित्र आत्मा तुम्हाला ते संदेश दान देण्याची इच्छा बाळगतो. कारण देवाचं वचन आम्हाला पाहायला मिळतं. पावलाने संदेश दिले, तिमोथेने संदेश दिले, लुकाने संदेश दिले. मग पुढे जाऊन म्हणजे फक्त 12 प्रेषितांनी संदेश दिले असं नाही, त्यांच्याद्वारे चमत्कार घडले, मोठमोठे चमत्कार. आज देखील पवित्र आत्म्याचे काम अशा प्रकारे घडत आहेत. पण महत्वाचा मुद्दा प्रियांनो हे समजणं गरजेचं आहे. 9 आत्म्याच्या दानांमध्ये अजून एक दान आहे, अन्य भाषा बोलण्याचं दान, आणि ते मंडळीसाठी दिलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही मंडळी म्हणून एकत्र येता
ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराची उपासना करता, स्तुती करता, त्यावेळेस देवाचा आत्मा तुम्हाला एक नवीन भाषा देतो. पण मंडळीमध्ये जर कोणी अर्थ सांगणारा नसला तर त्याने ते दान वापरायचं नाहीये. मंडळीमध्ये त्याने शांत बस. पण जर भाषेचा अर्थ सांगणारा असेल तर ते बोलायचं, भाषेचा अर्थ सांगेल, किंवा मग स्वतः देवाला मागायचं, देवा मला भाषेचा अर्थ समजू दे. प्रियांनो, मी वैयक्तिकरित्या देवा सांगती अन्य भाषेमध्ये वैयक्तिकरित्या बोलतो, कारण ते भाषा बोलणारा कोणा सांगती बोलतो माहिती आहे का प्रियांनो? देवा सांगती बोलतो. आपण दुसरं वचन वाचूया. कारण भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. कोणाबरोबर बोलतो? भाषा बोलणारा देवाबरोबर. प्रियांनो ऐका, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कधीच विसरू नका. पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तुम्हाला माहिती आहे का प्रियांनो, पवित्र आत्मा येऊपर्यंत कुठलाही मनुष्य प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय देवाशी डायरेक्ट बोलू शकत नव्हता. कोणताच मनुष्य. मोशे देवाशी तोंडोतोंड बोलत होता, जसं मित्राशी बोलावं तसं. पण तो रोज बोलत नव्हता, रोज बोलत नव्हता. तुम्हाला माहित आहे का की देवाने पवित्र आत्मा आल्यानंतर लोकांना अन्य भाषा दिली. आत्म्याच्या द्वारे तुम्ही रोज देवाशी बोलू शकता. हे सामर्थ्य आहे प्रियांनो. पहिल्या मंडळीमध्ये किंवा जुन्या करारामध्ये लोकांना त्या देवासंगती बोलण्यासाठी, याचकांना, सर्वसाधारण लोक कोणीच बोलू शकत नव्हते. मोशे बोलू शकत होता. आम्हाला पाहायला मिळतं यहोशुआ प्रार्थनेमध्ये बसायचा. पण कोणी व्यक्ती देवासंगती डायरेक्ट बोलू शकण्यात त्यांना धैर्य नव्हतं. पण नव्या करारातल्या मंडळीमध्ये जेव्हा पवित्र आत्मा उतरून आला, आम्ही सर्व देवासंगती बोलू शकतो. ही फार मोठी संधी आहे. आणि बायबलचं वचन सांगतं, जेव्हा तुम्हाला अन्य भाषेवर तुम्ही स्वतःची उन्नती करता. प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळतो, तुम्हाला नवी भाषा बोलते, तुमची उन्नती व्हायला. जर माझी उन्नती झालेली नाहीये तर मी तुमची उन्नती करणार कशी? समजा मी माझी उन्नती झाली, तुम्ही मंडळीची उन्नती कशी करणार? मंडळीच्या उन्नतीसाठी तुम्ही काय करा? काय म्हटलं 12 वचन? तर जे तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी उत्सुक आहात हा. ते तुम्ही मंडळीच्या उन्नतीसाठी ती दाने विपुल मिळावी म्हणून खटपट करा. ती दाणे तुम्हाला विपुल मिळावी, खटपट करा. म्हणजे काय करा? खटपट. आता खटपट काय करायची? थोडक्यामध्ये जेव्हा तुम्ही वैयक्तिक देबापा सांगते वचनाच्या द्वारे आणि अन्य भाषा बोलण्या आत्म्याच्या प्रार्थनेमध्ये करत असताना, हे देवाचं वचन तुमच्यामध्ये ती दानं मोकळे करतं. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, हे आत्मिक दानं प्राप्त करून देवाने हे देवाच्या संगती बोलण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. अन्य भाषा, त्या अन्य भाषेबद्दल बऱ्याच लोकांना गैरसमज आहे. लोक म्हणतात आम्हाला पवित्र आत्मा पाहिजे पण आम्हाला अन्य भाषा नको. प्रियांनो, नाही, हे देवाचं सामर्थ्य आहे. देवासंगती बोलण्याची शक्ती आहे. आणि जेव्हा तुम्ही देवासंगती बोलता, तुम्ही देवाचे कॅरेक्टर तुमच्यामध्ये काम करायला लागतं, देवाचं प्रीती तुमच्यामध्ये काम करायला लागतं. पण काही लोकांनी काय केलेलं आहे, अन्य भाषा बोलताना फक्त अन्य भाषा बडबड 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 करायची. तसं नाही आहे. जेव्हा तुम्ही अन्य भाषेत बोलता, तुम्ही देवाशी बोलता, देवाच्या बरोबर बोलता. प्रेज द लॉर्ड. कोणा सांगती बोलता? तुम्ही देवाचं सांगती, देवा सांगती संभाषण करता. प्रिय, अँड दॅट्स अ ग्रेट ब्लेसिंग. ते अद्भुत आशीर्वाद आहे. त्याद्वारे आणि तुम्ही मागू शकता, दे बापा मी अन्य भाषेत बोलत आहे, याचा अर्थ पण मला समजू दे. मग देवाचा आत्मा तुम्हाला याचा अर्थ पण सांगेल. आणि तुम्ही आत्म्यामध्ये, प्रियांनो, हे दान आहे, आत्मिक दान आहे. अन्य भाषा आणि अन्य भाषेचा अर्थ सांगणं हे देवाने मंडळीच्या उन्नतीसाठी दिलेलं आहे. पण वैयक्तिक उन्नतीसाठी जेव्हा तुम्ही देवाचं वचन वाचता, आणि माझी उन्नती प्रियांनो मी अनुभवलेली आहे. मी जेव्हा देवाचं वचन वाचतो त्यावेळेस मी अन्य भाषेत प्रार्थना करतो, त्यावेळेस देवाचं वचन मला प्रगट होतं.
मी जेव्हा अन्य भाषेत प्रार्थना, मी देवासंगती संभाषण करतो, देवाच्या प्रीतीचा अनुभव मला येतो, माझ्या अंतःकरणामध्ये देवा माझ्यासंगती बोलायला लागतो. इट्स वन ऑफ द ब्लेसिंग. अन्य भाषेत प्रार्थना करतं प्रियांनो, हे आशीर्वाद आहे. तुम्हाला मी सांगतो, सर्व दान जे आहेत हे जेव्हा तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करता तुमच्यामध्ये कार्यरत होतात. देवाचा आत्मा त्यातून तुमच्या जीवनात कार्यरत करायला लागतो. म्हणून अन्य भाषा प्रार्थना करणं हे पार्ट ऑफ लाईफ आहे. प्रभू करो तुमचे त्यासाठी डोळे. पॉल म्हणतो, तुम्हा सर्वांपेक्षा अधिक मी अन्य भाषेत बोलतो. पण या पहिल्या मंडळीमध्ये प्रॉब्लेम काय होता? पहिल्या मंडळीमध्ये लोक देखील जेवण आणलं की जेवण त्याच्यावर अन्य भाषेत प्रार्थना करत होते. पॉल म्हणतो, अरे मंडळीमध्ये तुम्ही असताना लोकांना कसं कळेल, त्यांनी आमेन कसं म्हणतील तू अन्य भाषेत प्रार्थना केल्यावर? लोकांच्या समोर तू समजून उमजून येणाऱ्या भाषेमध्ये प्रार्थना करायला पाहिजे, तर लोक आमेन म्हणतील. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही वैयक्तिकरित्या जेव्हा प्रभू सांगती वेळ घालता तेव्हा तुम्ही देवा सांगती बोलता, तुम्ही अन्य भाषेत बोला. पॉल स्वतः म्हणतो ना, मला वाटतं 1 Corinthians 4:18 मध्ये म्हणतो का तो म्हणतो, तुमच्या सर्वांपेक्षा मी जास्त भाषा बोलतो. कदाचित 1 Corinthians 12:18 ना, कुठलं 14:18? हा, काय म्हणतो? तुम्हा सर्वांपेक्षा मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. काय? तुम्हा सर्वांपेक्षा मी अधिक कुठं बोलतो? अधिक भाषा ज्या वेळेस मी प्रभू सांगते वैयक्तिक वेळ घालवतो, तुम्हा सर्वांपेक्षा. पण 19 वचन काय सांगतं? तथापि मंडळीत अन्य भाषेत 10,000 शब्द बोलावे यापेक्षा मी दुसऱ्या शिकवण्यासाठी 5 शब्द स्वतः समजून उमजून बोलावे हे मला आवडते. मंडळीमध्ये मी 10,000 शब्द अन्य भाषेत बोलण्यापेक्षा मी संदेश दे. पण सर्वसाधारण जेव्हा मी वेळ घालवतो, ज्या प्रियांनो पौलाने ही 13 नव्या करारातली पुस्तकं लिहिलेली आहेत, तो म्हणतो तुमच्या सर्वांपेक्षा मी अन्य भाषेत अधिक बोलतो. म्हणजे मी देवा सांगतो एवढा वेळ घालवलेला अन्य भाषेत प्रार्थना करताना देवाने मला त्या भाषेचं मला अर्थ दिलेले आहेत, मला प्रगटीकरण दिलेलं आहे. मी तुम्हा सर्वांपेक्षा अधिक अन्य भाषेत बोलतो. पण मंडळीमध्ये जर प्रभू होऊ देईल आणि जर मला एखादा अर्थ सांगणारा माहीत आहे तर मी अन्य भाषेत बोलेन, तो व्यक्ती अर्थ सांगेल, नाही तर मी मंडळीमध्ये गप्प राहील. मग काही लोक नाही ही अन्य भाषा समजत नाही तर कशाला बोलायला? अरे तुम्हाला समजत नाही पण देवाला समजते ना. असं ना, देवाला समजते म्हणून 4थं वचन काय सांगतं, काय म्हटलेलं आहे? जो अन्य भाषेत प्रार्थना करतो, 2रं वचन वाच. कारण भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. देवाबरोबर बोलतोय. अरे देवा सांगती बोलायचंय तुम्हाला, माणसाबरोबर. माणसासाठी प्रार्थना करता का तुम्ही? काय मान करतात काही लोक. देवा ह्यांना बुद्धी म्हणजे त्याला बोलायला पाहिजे. म्हणजे काही लोक तुमच्याबद्दल बोलत नाही. प्रार्थना करताना डायरेक्ट लोकांना बोलता येत नाही म्हणून त्यांना प्रार्थनेतून बोलायचं. नेव्हर डू दॅट. लक्षात ठेवा, जेव्हा प्रार्थना करतो आम्ही देवा सांगती बोलतोय, मनुष्या सांगते नव्हे. आणि काय बोलावं कधी कधी आम्हाला कळत नाही, समजत नाही, पण आत्मा आम्हाला सहाय्य करतो. रोमकरासपत्र 8 अध्याय 26 वचनामध्ये काय लिहिलंय पहा. आपण परत येणार होते 1 Corinthians 14 अध्यायामध्ये. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. पहा, मला कळत नाही, माझ्या बुद्धीला मला माहित नाही कशासाठी. कितीतरी वेळा मी अशा समस्येमध्ये तो मला कळत नाही मी काय प्रार्थना कराव्या, मला नाही समजत. माझी बुद्धी तोकडी आहे. पण मग पुढे काय म्हटलेलं आहे? पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने, आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने, ज्यामध्ये असे शब्द आहेत की जे कोणाला समजत नाही. अनिर्वाच्य शब्द, न उच्चारता येणारे शब्द. पुढं अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करीतो. कन्याने मध्यस्थी करतो. आत्मा मध्यस्थी करतो. पवित्र आत्मा तुमचा वापर. जेव्हा तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करता, मग पुढे 27 वचन काय सांगतं पहा. पण अंतर्यामी पारखणाऱ्याला त्या आत्माचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा
पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. पवित्र जनांसाठी देवाच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करतो. माझ्या भावांनो बहिणींनो, आणि म्हणून जेव्हा तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करता, लक्षात ठेवा, वैयक्तिकरित्या अन्य भाषेत प्रार्थना करणं हे फार गरजेचं आहे. पण ज्यावेळेस मंडळीमध्ये तो एक दान आहे, अन्य भाषा बोलण्याचं दान आहे, आणि त्याचा अर्थ आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की जो कोणी अन्य भाषेत प्रार्थना करतो त्यांनी ही प्रार्थना करावी की त्याला भाषेचा अर्थ समजावा म्हणून. तुम्ही मागा देवाला, देवा तुम्हाला भाषेचा अर्थ देईल आणि मग तुम्हाला कळेल. इनफॅक्ट मी तर काय करतो, मी वैयक्तिक प्रार्थना करतो देवाला, देवा मी आत्ता काय प्रार्थना केली मला सांग, आणि मग देवाचा आत्मा मला ते सांगतो. कारण देवाचा आत्मा हा प्रियांनो आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, शिकवण्यासाठी आलेला आहे. तो तुम्हाला अर्थ सांगेल, ते तुमच्या अंतःकरणामध्ये प्रगट होईल आणि तुम्हाला कळेल की तुम्ही काय प्रार्थना करत आहात. हा देवाचा आत्मा, हे दान आहेत प्रियांनो. लक्षात ठेवा, आम्ही पाहिलं गिफ्ट ऑफ स्पिरिटमध्ये, आत्म्याच्या दानांमध्ये ज्ञानाचं वचन आहे, विद्येचं वचन आहे, अन्य भाषा आहे, अन्य भाषेचा अर्थ आहे. ही ह्या 9 दानापैकी हे 4 दानं आपण पाहिलेले आहेत. पण त्याचबरोबर एक असं दान आहे की जे प्रत्येक व्यक्तीला आहे, ते अन्य भाषा बोलण्याचं पवित्र आत्मा आल्यानंतर ते मिळालेलं दान आहे. आणि त्याचा वापर प्रत्येक व्यक्तीने वैयक्तिकरित्या देवासंगती बोलताना करावा, ही देवाची इच्छा आहे. त्यामध्ये तुमची उन्नती होते, त्यामध्ये तुम्ही वाढता आणि त्या आत्म्याच्या सामर्थ्याने जीवन जगायला लागता. कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक दिवस माझ्या जीवनामध्ये अन्य भाषेचं दान वैयक्तिकरित्या कसं काम करतं मी सांगू इच्छितो. एक दिवस मला एक फोन आला. मी वडगाव शेरी या ठिकाणी मंडळी रोपणाचं काम करत होतो आणि त्या ठिकाणी मला अचानक एक फोन आला आणि ते म्हटले की पास्टर लवकर घरी या, माझी आई सकाळपासून उठत नाही. म्हटलं अरे डॉक्टरला बोलव. डॉक्टर बोलवलं, डॉक्टर म्हटले सगळं संपलं, काही राहणार नाही, होणार नाही म्हणून. मग मी म्हटलं ठीक आहे, मला 1 तास दे. नाही पास्टर लवकर या. त्यामुळे मी त्या 1 तासामध्ये गुडघ्यावर गेलो आणि 1 तास अन्य भाषेत प्रार्थना केली. आणि त्यानंतर त्या ठिकाणी मी गेलो, मोटरसायकल काढली माझी, त्यांच्या घरी गेलो. तिथं गेल्यानंतर सर्व लोक रडत होते. ती बाई जी होती, शेवटचा श्वास चालला होता, तिचा शेवटचा श्वास होता. सगळे लोक रडत होते, मोठमोठ्याने रडत होते. तर मला कळत नव्हतं काय करावं. माझ्या अगोदर एक पास्टर आले होते, त्यांनी प्रार्थना केली आणि ते बाजूला गेले. आता मी आलो, मी त्याच्या अगोदर त्यांच्या दाराच्या उंबऱ्यावर जाऊन बसलो होतो, प्रार्थना चालू होती म्हणून. मग मी गेलो आतमध्ये आणि त्यांना म्हटलं तेल घ्या, कारण मला माहित होतं जर मंडळीच्या वडिलांना बोलवलं तर त्यांनी तेल लावून ओणून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना मेलेल्यांना जिवंत करेल किंवा मग जे काय आजारांना बरं करेल. मी तेल घेतलं आणि मी प्रार्थना करू लागलो आणि अचानक देवाच्या आत्म्याने माझ्या अंतःकरणात एक शब्द टाकला की मृताच्या आत्म्याला, मरणाच्या आत्म्याला धमकाव. मी तेल लावला आणि त्या मृत्यूच्या आत्म्याला सांगितलं निघ. ज्या क्षणी मी निघ म्हणालो प्रियांनो, ती बाई शेवटच्या क्षणात, डॉक्टरने सांगितलं मरणार आहे, आणि त्या शेवटच्या क्षणामध्ये ती खोकून उठून बसली. आणि कितीतरी वर्ष त्यानंतर 20 वर्ष जगली. आता तुम्ही म्हणाल मला तर काही माहीत नव्हतं, पण देवाचा आत्मा त्या दानानुसार मी त्या ठिकाणी 1 तास अन्य भाषेत प्रार्थना केली, त्या ठिकाणी गेलो. मला तोपर्यंत माहीत नव्हतं, त्या प्रॅक्टिकल काम करत असपर्यंत त्या क्षणी देवाच्या आत्म्याने माझ्या अंतःकरणात ते विचार टाकले आणि मला त्या ठिकाणी कुठला आत्मा काम करत आहे आणि म्हणून हे आत्मे ओळखण्याचं दान देखील देवबाप तुमच्या माझ्या जीवनावर. कारण ह्या शेवटच्या काळामध्ये हे आत्मे ओळखण्याचं दान आमच्या जीवनात कार्य करायला पाहिजे. हे काम वेगळ्या रीतीने होतं. पवित्र आत्मा आत्मे ओळखण्याचं दान आहे. बायबलच्या वचनामध्ये त्याला डिसर्निंग ऑफ स्पिरिट म्हटलेलं ना, की तो आपण 1 कोरिंथीकर अशा पत्रामध्ये वागत होत ना, 12व्या अध्यायामध्ये आत्मे ओळखण्याचं दान आहे नाही का. 1 कोरिंथीकर 10वा अध्याय 12व्या अध्यायाचं 10वं वचन. ओके, 1 कोरिंथीकर पत्र 12व्या अध्यायाचं 10वं वचन वाचा. काय म्हटलेलं आहे? एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती. कुठला आत्मा कधी काम करत आहे? ह्या शेवटच्या काळामध्ये भयानक दुरात्मे काम करतात.
आणि म्हणून आम्हाला बायबलचं वचन सांगतं, पहिल्या योहानाचं पत्र 4 अध्याय आणि 1 ते 3 वचनामध्ये, प्रियजन हो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका. तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याविषयी त्यांची परीक्षा करा. पहा, देवापासून ते आत्मे आहेत की नाही परीक्षा करा. असे किती लोक येतात, आमच्या घरात येतात, आमच्या चर्चमध्ये येतात आम्हाला, पण ते देवापासून आत्मे आहेत का याचं पारख करा. हा, कारण पुष्कळ खोटे संदेश जगात उठले आहेत. पुष्कळ, 1-2 नाही, पुष्कळ असे किती म्हणतात आम्ही अपोस्टल आहोत, मी प्रॉफेट आहे. ते खोटे संदेश ते. आता तो खरा आहे का खोटा हे समजायचं कसं? आणि म्हणून देवाने आम्हाला आत्म्याचं हे दान दिलेलं आहे. मंडळीमध्ये आम्ही त्यासाठी ओळखू शकतो. पुढे जाऊयात 3ऱ्या वचनापर्यंत. देवाचा आत्मा तर यावरून ओळखावा, देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबूल करीतो तो तो देवापासून आहे. जो जो आत्मा येशूला कबूल करीत नाही तो तो देवापासून नाही. हाच ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे. पण येशू ख्रिस्ताला जो कबूल करत नाही तो देवापासून आहे. आणि म्हणून प्रियांनो, देवाचा आत्मा तुम्हाला प्रगट करेल. पण मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, ह्या जगामध्ये असे लोक आहेत, बायबलचं वचन सांगतं, बायबलमध्ये पॉल म्हणतो की असे लोक आहेत. मला वाटतं 2 कोरिन्थीकरास पत्राचा 11वा अध्याय आणि 13 ते 15 वचनामध्ये, की जे सैतानाचे दूत आहेत ते देवदूतासारखे प्रगट होतात. 2 कोरिन्थीकरास पत्र 11वा अध्याय 13 ते 15 वचन. कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, खोटे प्रेषित आहेत, कपटी कामदार, कपटी कामदार आहेत. ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी. पहा, हे काय आहेत? ते खरे ख्रिस्ताचे प्रेषित नाहीत, पण ते सोंग घेऊन येतात. घेणारी अशी होत. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. सैतान काय करतो? तेजस्वी देवताचा, मी गॅब्रियल आहे, मी मायकल आहे. अरे तू लुसिफर आहेस ना, पण तो सोंग घेतो. लक्षात ठेवा प्रियांनो. म्हणून देवाच्या आत्म्याने आम्हाला हे दान दिलेलं आहे, आत्म्य ओळखण्याचं दान. पुढं, म्हणून त्याच्या सेवकांनीही नीतिमत्वाच्या सेवकाचे सोंग घेतले तर ती मोठीशी गोष्ट नाही. त्यांचा शेवट त्यांच्या कर्माप्रमाणे होईल. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आम्हाला पाहायला मिळतं की हे दान फार महत्त्वाचं आहे. एक दिवस पॉल, मला वाटतं प्रेषणांच्या वृत्ताच्या कितव्या तरी अध्यामध्ये 16वा किंवा 13वा अध्यामध्ये ती घटना आहे. पॉल चालला होता आणि त्याच्या मागून, पॉल आणि सिला चालले होते आणि त्याच्या मागून एक मुलगी जात होती आणि ती म्हणत होती, अरे हे तर देवाचे सेवक आहेत, हे तुम्हाला खरा मार्ग सांगतात. आणि पौलाने ते ऐकलं. ती काही दिवस अशी करत होती, एक दिवस नाही, काही दिवस. मला वाटतं 16व्या अध्यायामध्ये असेल ते, प्रेषणांच्या वृत्ताच्या 16व्या अध्यायामध्ये. कारण त्या ठिकाणी त्यांना मग जेलमध्ये टाकण्यात आलं. ती भूत काढल्यानंतर 16व्या अध्यायामध्ये ती घटना आहे. प्रेषणांच्या वृत्ताचा 16वा अध्याय आणि मला वाटतं की 16 वचनापासून. हां. मग असे झाले की आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता कोणी एक मुलगी आम्हाला आढळली. तिच्या अंगात येत असे. ती दैव प्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे. ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, हे लोक परात्पर देवाचे दास आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवितात. काय हो, काय चूक सांगतीये ती? हे लोक परात्पर देवाचे लोक आहेत, ते तुम्हाला तारणाचा मार्ग सांगतात. वाव, असं आता ओळखायचं. बघ किती दिवस करत होते. 18 वचन काय सांगतं? असे ती पुष्कळ दिवस करीत असे. मग पौलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या पिशाचाला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की तू हिच्यामधून निघून जा. आणि ते तत्काळ निघून गेले. आता पौलाला हे कसं कळालं की ती पिशाच्च आहे? ते सांगत आहे की हे तर देवाचे लोक आहेत, तारणाचा मार्ग सांगतात. पण तिचं जे जीवन होतं ते डिव्हिनिटी स्पिरिट होतं. ती काय करत होती? दैव प्रश्नाचे उत्तर देत होती. प्रियांनो, एक लक्षात ठेवा,
हे आत्म्याचं दान ह्या काळांमध्ये अत्यंत महत्वाचं आहे. कारण जो शत्रू सैतान आहे तो मिक्सचर करतो, तो गोष्टी मिश्रण करतो. अर्ध चांगलं पण बाकीचं सैतानाचे काम. आणि म्हणून आम्हाला हे समजणं आणि आम्हाला हे कळणं गरजेचं आहे. आत्मे ओळखण्याचं दान हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन माहीत आहे. येशू ख्रिस्ताकडं एक दिवस येशूने प्रश्न विचारला. सर्व लोक मला काय म्हणतात ते म्हटले, तू कोणी संदेष्टा, कोणी काय, कोणी काय. पेत्र म्हणाला, तू कोण आहेस? कोण आहेस तू? तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे. मग येशू त्याला म्हणाला, हे बर्योना धन्य तुझी, हे शिमोना धन्य तुझी, तुला हे मांस आणि रक्ताने प्रगट केलं नाही तर माझ्या स्वर्गातील पित्याने प्रगट केलं. आणि पेत्राला वाटला, रे मी. मग येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला की तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की मनुष्याचा पुत्र काय होणार आहे? त्याला वधस्तंभावर खेळण्यात येणार आहे, तो मरणार आहे. पेत्र लगेच गेला, नाही 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 प्रभू तुला असं नाही हो. येशू म्हटला, अरे सैताना माझ्या मागे हो. आत्ता काही वेळापूर्वी तो म्हणतो की देवाच्या पित्याने तुला ओळख केली. लगेच तो म्हणतोस आत्मे ओळखणं फार गरजेचं आहे. कुठल्या क्षणी कुठला आत्मा काम करत आहे. माझ्या भावना बहिणींनो, आम्हाला हे आत्मे ओळखण्याचं दान आमच्या जीवनामध्ये कार्य करावं ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून हे दान आहे आणि हे आमच्या जीवनामध्ये प्रभूच्या आत्म्याद्वारे आम्हाला कार्य करू इच्छितो. आणि हे महत्त्वाची गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडणं गरजेचं आहे. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं अजून एक दान आहे, ते गिफ्ट ऑफ फेथ, विश्वासाचं दान आहे. ओके. आणि हे प्रत्येक विश्वासणाऱ्याला दिलेलं आहे. प्रत्येक देवाचं वचन तर प्रत्येक विश्वासणाऱ्याला विश्वास वाटून देण्यात आलेला आहे. प्रत्येक विश्वासणारा. हा विश्वास कुठला आहे प्रियांनो? हा विश्वास देवाने प्रत्येकाला दिलेला आहे. जर तुम्ही रोमकरासपत्राचा 12वा अध्याय 3रं वचन पाहता, रोमकरासपत्राचा 12वा अध्याय 3रं वचन, कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून मी तुम्हापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक पाडू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या, देवाने प्रत्येकाला, लक्षात ठेवा, वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना. प्रत्येकाला देवाने विश्वास वाट. परिमाण म्हणजे काय? एक पळी. थोडक्यामध्ये प्रत्येकाला एक प्रकारचा विश्वास दिलेला आहे. तारणाचा विश्वास आहे. त्या विश्वासामध्ये प्रत्येकाला सेम फेथ आहे. जसा पेत्राला विश्वास होता तसाच आम्हाला विश्वास आहे. त्यामध्ये काहीच फरक नाही. आम्हा प्रत्येकाला देवाने विश्वास दिलेला आहे. सेम फेथ. प्लीज समजून घ्या प्रियांनो, विश्वास ही अशी गोष्ट आहे की ती मनुष्याला देहाच्या द्वारे जमत नाही. देव आत्म्याद्वारे, त्याच्या वचनाद्वारे आमच्या अंतःकरणात ते विश्वास देतो आणि देवाकडून विश्वास येतो. पण विश्वासाचं दान जे आहे, गिफ्ट ऑफ फेथ म्हटलेलं त्याला, हे वेगळं आहे. ते गिफ्ट ऑफ फेथ आम्ही प्रत्येक जण विश्वास ठेवू शकतो, पण गिफ्ट ऑफ फेथ की असंभव परिस्थितीमध्ये, ज्या ठिकाणी अशक्य गोष्ट आहे, म्हणजे त्याबद्दल आम्ही विचार पण नाही करू शकत, त्यावेळेला ते विश्वास आमच्या जीवनामध्ये जे कार्यरत पवित्र आत्मा करतो. आम्हाला पाहायला मिळतं प्रभू येशूच्या जीवनामध्ये ज्यावेळेस लाजार मरण पावला, येशू ख्रिस्ताने त्या मार्थेला म्हटलं, मार्थे मार्थे तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. ॲक्च्युली मार्थेला विश्वास नव्हता. ती म्हटली, प्रभू मला माहिती आहे की एक दिवस माझा भाऊ उठणार आहे. पण येशूचा असा विश्वास होता की त्या क्षणी तो उठणार आहे. इट वॉज प्रियनो, हा जो विश्वास आहे हे गिफ्ट ऑफ फेथ आहे. त्या क्षणी तो कार्य करणारा विश्वास आहे. तो तुमच्या माझ्या क्षमतेमध्ये नाही आहे. तो पवित्र आत्मा तुमच्या माझ्यामध्ये ते गिफ्ट ऑफ फेथ ऑपरेट करायला देतो. म्हणजे कुठली परिस्थिती, किती कठीण परिस्थिती असू दे,
त्या ठिकाणी तुम्ही विश्वासाने जीवन जगता. यू जस्ट लिव्ह बाय फेथ. तुम्हाला माहिती आहे की देव ह्या सर्व गोष्टीवर नियंत्रण करणारा आहे आणि ते गिफ्ट ऑफ फेथ देव आमच्यामध्ये काम करू इच्छितो. आमच्या जीवनामधून तो ते कार्य करू इच्छितो. ते अद्भुत आहे प्रियांनो. आम्हाला ते येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं. मला वाटतं योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 11 अध्यायाच्या 11 वचनामध्ये, योहान शुभवर्तमानाचं 11 अध्यायाचं 11 वचन, योहान शुभवर्तमान 11 अध्याय 11 वचन काय? हे बोलल्यावर तो त्यांना म्हणाला, आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्याला झोपेतून उठवावयास जातो. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, हा फेथ होता त्याला. तुम्हाला माहिती आहे का, तो झोपलाय म्हणजे असं नुसतं झोपला म्हटलं नाही, त्याला माहित होतं तो मरण पावलाय. पण ही हॅड फेथ की मी जाऊन त्याला मरणातून जिवंत करणार आहे. तो असं बोलतोय जसं काय एखाद्या झोपलेल्या व्यक्तीला मी उठवणार आहे. ज्यावेळेस प्रियानो, इट्स अ बिग थिंग. तुम्ही विचार करू शकता, ज्या वेळेला याईराच्या घरामध्ये तो गेला, तिथलच्या लोक, तुम्ही रडू नका रे, एवढं करू नका, मुलगी मेली नाही, ती झोपलेली आहे, मी तिला उठवणार आहे. प्रियांनो, मला माहित नाही तुम्ही किती लोक अशा प्रकारे गेलेला आहात की एखादा मरणाच्या टेकला लागलेला व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला जाऊन तुम्ही मरणातून, मेलेला व्यक्तीला मरणातून जेवण. इट्स अ गिफ्ट ऑफ फेथ. कारण सर्वसाधारण ह्या देहाला मरण म्हणजे फायनल आहे. ओके, हे समजणं कठीण आहे. ते लोक रडत होते, ते हसायला लागले. उपहास करा रे, ह्याला वेळ लागलेला आहे. पण इट वॉज अ गिफ्ट ऑफ फेथ. त्याच्या जीवनामध्ये विश्वासाचं दान काम करत होतं, जे सर्वसाधारण मनुष्याला अशक्य आहे, जे मार्थेला अशक्य आहे. पण त्या क्षणी देवाचा आत्मा त्या विश्वासाच्या दाना, आणि प्रियांनो, ते विश्वासाचं दान देव परमेश्वर तुमच्या माझ्या जीवनामध्ये मोकळं करू इच्छितो. इट्स अ गिफ्ट ऑफ फेथ. ते जस्ट प्रियांनो, नॉर्मल फेथ, तारणाचा विश्वास, आरोग्याचा, अजून गिफ्ट ऑफ हिलिंग पाहूया. ओके, त्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे, आरोग्याचं दान. हे दान म्हणजे गॉड गिवन ॲबिलिटी टू मिनिस्टर फिजिकल हिलिंग टू द बॉडी. देवाने दिलेली अशी क्षमता की ज्याद्वारे आम्ही एखाद्याच्या शरीराला आरोग्य देऊ शकतो. ही देवाकडून आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, बायबलमध्ये प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या मागे हे चिन्ह होत जातील असं लिहिलेलं आहे. आपल्याजवळ वेळ नाही तर मी ते वचन वाचलं असतं, पण तुम्हाला मी सांगतो. मार्काच्या शुभवर्तमानामध्ये 16 अध्यायाच्या 17 आणि 18 वचन असं लिहिलेलं आहे, विश्वासणाऱ्याबरोबर हे चिन्ह होत जातील, ते माझ्या नावाने भूते काढतील. पहिली गोष्ट, नव्या नव्या भाषा बोलतील. विश्वासणाऱ्याबरोबर चिन्ह होत जातील. लक्षात ठेवा, ते भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील, कोणताही प्राणघातक पदार्थ पहिल्यांदा बांधणार नाही, ते दुखण्यावर हात ठेवतील आणि ते बरे होतील. प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या बरोबर हे चिन्ह व्हायला पाहिजेत. ते दुखणारा हात ठेवतील, आणि म्हणून तुम्ही आणि मी हात ठेवल्यानंतर ते लोक, पण दॅट इज नॉट अ गिफ्ट ऑफ फेथ, गिफ्ट ऑफ हिलिंग. मला माहित आहे प्रियांनो, मी एकदा नागपूरमध्ये होतो आणि एका मीटिंगमध्ये मी अटेंड केलं. मग आठवत नाही मीटिंगमध्ये अटेंड केलं का मी ते ऐकलं, बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट. पण एक देवाचा सेवक होता आणि तो सर्व लोकांना म्हणत होता की तुम्ही तुमचे चष्मे काढून टाका आणि त्या पोत्यात टाकून द्या. ह्या क्षणी तुमच्या प्रत्येकाला तुमचे डोळे परत देबाप देत. आणि प्रियांनो, 2 पोते भरून त्याने चष्मे गोळा, आणि प्रत्येकाची डोळे नॉर्मल झाले होते. इट वॉज अ गिफ्ट ऑफ फेथ. मी रेनार्ड बॉन्की नावाचे देवाचे महान सेवक पुण्यात आले होते. कितीतरी त्या ठिकाणी प्रभूने जे चमत्कार केले, मी त्या ठिकाणी साक्षीदार आहे. त्या ठिकाणचा लोकांच्या कुबड्या काढून बाजूला केल्या होत्या. लोक व्हीलचेअर हाताने ढकलत घेऊन चालले होते. इट वॉज अ गिफ्ट ऑफ हिलिंग दॅट मॅन हॅड. असे काही लोक तुम्हाला पाहायला मिळतील, आणि ते तुम्ही असू शकता ज्यावेळेस देवाचा आत्मा हे गिफ्ट ऑफ हिलिंग तुमच्याद्वारे कार्यरत करेल. लक्षात ठेवा,
तुम्ही आरोग्यासाठी प्रार्थना करू शकता, पण 100% ज्यावेळेस गिफ्ट ऑफ हिलिंग काम करतं त्यावेळेस तो व्यक्ती पूर्ण बरा होतो. आणि मग ती किती परिस्थिती कशी का असो, दॅट गिफ्ट इज वर्क ऑफ द होली स्पिरिट. ते पवित्र आत्म्याने तुमच्या जीवनामध्ये दिलेलं कार्य आहे. ते आरोग्याचं दान प्रभू तुमच्याद्वारे करू इच्छितो. प्रियांनो, अजून महत्वाची गोष्ट आहे की गिफ्ट ऑफ मिराकल, चमत्काराचं दान. म्हणजे असं काही घटना की आम्हाला जे पहिले करंती 12 अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये एखादे चमत्काराचं दान 10व्या वचनामध्ये नाही का, 10व्या वचनामध्ये वाचा, ते काय म्हणतं, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती. अद्भुत कार्य म्हणजे काय, निसर्गातल्या काही गोष्टी घडत राहतात, नैसर्गिक गोष्टी, पण त्या नैसर्गिक गोष्टीमध्ये अद्भुत गोष्टी घडणं, त्या निसर्गामध्ये बदलाव करणं, त्याला अद्भुत कार्य. एकदा पाऊल उपदेश करत होता, एका अधिकारासंगती बोलत होता आणि त्या ठिकाणी एक जादूगार आला, त्याचं नाव अलीम जादूगार होतं. आणि मग तो त्याला विरोध करत होता, ह्याला बोलू देत नव्हता. त्यावेळेस पॉल म्हटला, तू आंधळा होशील. आणि त्या क्षणी त्या व्यक्तीच्या डोळ्यावर अंधारी आली, काहीतरी आलं, तो पाहू शकत नव्हता. सर्व पाहण्याची क्षमता त्याला होती, पण एक अनैसर्गिक एक चमत्कार, आणि त्या ठिकाणी तो घटना घडली. आणि प्रियांनो, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या दाखवून देतात. आम्हाला पाहायला मिळतं की मला वाटतं शमरोनामध्ये आपण प्रेषणची कृती 8व्या अध्यायात जाऊया आणि त्या ठिकाणी 10 ते 13 वचनं, प्रेषणची कृतीचा 8वा अध्याय 10 ते 13 वचनं. 8वा अध्याय 10 ते 13 वचनं. लहानापासून थोरापर्यंत सर्वजण त्याचे लक्षपूर्वक ऐकत. हे कोणाचे माहिती काय, हे जादूगिराचे ऐकत होते. ते का बरं, तो मी मगाशी सांगितला तो आलिम जादूगार नव्हता, पण आपण जाऊया पुढे जाऊ. हा आलिम जादूगार आहे. ऐकत व म्हणत की जिला देवाची महाशक्ती म्हणतात ती हा आहे. नाही, हा शिमोन आहे नाही का, शिमोन हा शिमोन आहे, क्षमा करा. जे पौलानी सांगितलेलं आहे तो बरोबर आलिम जादूगार आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे तो रेफरन्स. पण हा शिमोन जादूगार, आपण लोक म्हटलं रे देवाची महान शक्ती आहे तो. पुढं, त्याने त्यांना बऱ्याच दिवसापासून आपल्या जादूगिरीने थक्क केले होते, म्हणून त्यांचे लक्ष त्याच्याकडे होते. लोकांचं लक्ष त्याकडे लागलेलं होतं जादूगिरीसाठी. पुढं, तरी पण फिलिप देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव याविषयीची सुवार्ता सांगत असता लोकांचा विश्वास बसला. पहा, लोकांचा विश्वास फिलिपवर बसला. का बरं, पहा पुढे वाचत जा. आणि पुरुष व स्त्रिया यांचा बाप्तिस्मा झाला. स्वतः शिमोनानेही विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलिपाच्या सहवासात राहिला. आणि घडत असलेली चिन्हे व महाक्रमाची कृत्य पाहून पराक्रमाची कृत्य पाहून तो थक्क झाला. अरे बापरे, त्या ठिकाणी प्रियांनो, पक्षघाती बरे होत होते, लंगडे चालत होते, आंधळे पाहत होते. हे जे चमत्कार आहे हे फिलिप्पाच्या त्या जादूगाराने पाहिलं. तो म्हटला नाही, हे माझ्या मनुष्याच्या हातचं नाही, हे देवाच्या आकडून घडणार आहे. इट्स अ गिफ्ट ऑफ मिरॅकल. आणि ते गिफ्ट ऑफ मिरॅकल पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये मोकळं करू इच्छितो. कशासाठी? त्या नगरामध्ये आनंद होण्यासाठी. कशासाठी? स्वार्थेची घोषणा होण्यासाठी. कशासाठी? लोकांनी प्रभूला स्वीकारावं, त्यांचं जीवन बदलावं, त्यासाठी हे घडतं. आणि हीच गोष्ट प्रियांनो देवाची इच्छा आहे की आम्ही त्यामध्ये चालावं. अजून एक आपण पाहणार आहोत, गिफ्ट ऑफ प्रॉफेसी. ओके, आणि हे संदेशाचं दान आहे. ओके, काय म्हणतो त्या ठिकाणी आपण पहिले करंथीकरास पत्र याचा 14वा अध्याय आणि पहिलं वचन. प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानाची आणि विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा. विशेषतः संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा. गिफ्ट ऑफ प्रॉफेसी. कशाला संदेश? कारण संदेश काय करतो? मंडळीची उन्नती करतो.
ज्यावेळेस मी अन्य भाषेत प्रार्थना करतो माझी वैयक्तिकरित्या उन्नती होते, पण जेव्हा मी संदेश देतो कोणाची उन्नती करतो? मी मंडळीची उन्नती करतो. असंच म्हटलं ना दुसऱ्या वचनामध्ये, 14 अध्यायाचं दुसरं वचन. कारण भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो, कारण ते माणसाला समजत नाही, तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो. बर, 4थं वचन वाचा. भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करतो, संदेष्टा मंडळीची उन्नती करतो. संदेष्टी कोणाची उन्नती करतो? मंडळीची उन्नती. आणि मंडळीची उन्नती करता आम्ही देवाकडं संदेशवाचं दान मागायला पाहिजे. मी तुम्हाला विनंती करतो प्रियांनो, हे फार गरजेचं आहे. पण संदेश द्यायची संदेशामध्ये 3 गोष्टी इन्व्हॉल्व आहेत. तिसऱ्या वचनात सांगितलेल्या 3 गोष्टी ज्या आम्ही समजून घ्यायला पाहिजे. काय काय इन्व्हॉल्व असलं पाहिजे संदेश देताना? संदेष्टा हा माणसांना उद्देशून उन्नती. माणसांना उद्देशून. अन्य भाषेत प्रार्थना करताना व्यक्ती माणसासंगती बोलतो का? नाही, तो देवाशी बोलतो. बरोबर. मग काही लोक म्हणतात जर मला कळत नाही तर मी का बोलायचं? अरे तुला कळत नाही पण देवाला कळतं ना, देवाला माहित आहे ना. म्हणजे अन्य भाषेत मी देवा सांगती बोलतो, पण मी जेव्हा माझ्या भाषेमध्ये संदेश देतो तुम्ही कोणा सांगती बोलतो? मी मनुष्या सांगती. काय म्हटले परत वाचा. संदेष्टा हा बरोबर, तेच वचन. संदेष्टा हा माणसांना उद्देशून. माणसांना उद्देशून, देवाला उद्देशून नव्हे. माणसा सांगते मी बोलत आहे. पुढं माणसांना उद्देशून उन्नती. पहिली गोष्ट उन्नती कर, लोकांची उन्नती व्हायला पाहिजे. मी जेव्हा बोलतो लोकांना उन्नती व्हायला पाहिजे. पुढं उत्तेजन. दुसरी गोष्ट लोकांना उत्तेजन मिळायला पाहिजे. कशासाठी उत्तेजन? विश्वास ठेवायला, प्रभूवर चालण्यासाठी उत्तेजन मिळायला पाहिजे. बायबल वाचण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी उत्तेजन मिळायला पाहिजे. व सांत्वन याबाबत बोलतो. सांत्वन मिळाला पाहिजे. कधी कधी आम्ही संदेश देतो, त्या संदेशामध्ये काय लोक बोलतात? फक्त लोकांच्या चुका, लोकांना दोष देणं, लोकांना नाही. प्रियांनो, तो संदेश नाहीये. संदेशामध्ये ह्या 3 गोष्टी यायला पाहिजे. कधीच विसरू नका. वृद्धी होण्यासाठी, बोध होण्यासाठी आणि सांत्वन होण्यासाठी. आणि हे संदेशाचं याच्याबद्दल आम्हाला खोल अभ्यास करायला पाहिजे, प्रत्येक गिफ्ट बद्दल प्रियांनो, कारण देवाची इच्छा आहे ह्या गिफ्ट्स आमच्या जीवनामधून कार्यरत व्हाव्या. एवढं सांगतो, हे सर्व जे दानं आहेत मंडळीच्या उन्नतीसाठी आहेत. मला वाटतं किती दानं पाहिले मला माहित नाही, पण ह्यामध्ये सखोल अभ्यास आम्हाला करण्याची गरज आहे. आत्म्यांच्या दानांचा अभ्यास करण्याची गरज आहे. आणि तो ॲडव्हान्स कोर्समध्ये आम्ही ते घेत असतो की जे आत्म्यांच्या दानाबद्दल आम्ही अधिक खोलामध्ये प्रत्येक गोष्ट. पण एक लक्षात ठेवा प्रियांनो, प्रत्येक दान हे देवाच्या वचनाच्या अधीन असलं पाहिजे. दुसरी अजून महत्त्वाची गोष्ट आम्हाला बायबलमध्ये सांगितलेलं आहे, प्रत्येक दान जेव्हा आम्ही कार्यरत करतो त्यावेळेस आमच्यावर जे पुढारी आहेत त्या पुढाऱ्यांच्या त्याला मान्यता असली पाहिजे. म्हणजे पास्टर असू देत किंवा अजून कोणी आत्मिक पुढारी असू दे, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही हे दानं चालवायला पाहिजे. काही काही लोक म्हणतात नाही मला देवाचा आत्मा चालवतो, बस देवाच्या आत्म्याने मला बाकीच्या कोणाच्या अधीन व्हायचं. ते बंडखोरीपणा करतात प्रियांनो. आणि पुढे जाऊन लोकांना चुकीच्या मार्गामध्ये चालवतात, लोकांना प्रॉब्लेम आणि स्वतः देखील अडचणीमध्ये पडतात. आणि म्हणून आम्हाला आमची जी दानं आहेत देवाच्या वचनाच्या अधीन असले पाहिजे आणि मंडळीच्या पुढाऱ्यांच्या अधीन असलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे आणि फार गरजेचं आहे. प्रियांनो, आत्मिक पवित्र आत्मा आम्हाला आत्मिक दानामध्येच आम्ही पाहिलं प्रियांनो, पवित्र आत्मा हा एक विषय नाही, तो एक व्यक्ती आहे. आणि हा पवित्र आत्मा आम्ही वेगवेगळ्या रीतीने पाहिलं की कसा आमच्या जीवनामध्ये, विश्वासाच्या जीवनामध्ये काम करतो, वेगवेगळ्या गोष्टी करतो. पण हे आत्मिक दानामध्ये देखील चालवतो. प्रबळ इच्छा बाळगा की देवा मंडळीच्या उन्नतीसाठी हे दानं माझ्यामध्ये प्रत्येक मंडळीमध्ये हे दानं कार्यरत व्हायला पाहिजे. प्रभू करो प्रियांनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छितो आणि त्या आपण प्रभूच्या आधीन स्वाधीन स्वतःला देऊया. स्वर्गीय पिते, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान, महिमा, सन्मान आणि गौरव देतो. सर्व समर्थ राजांच्या राजा आम्ही तुला धन्यवाद देतो. देवापा, आम्ही आज प्रार्थना करत आहोत, तुझ्या वचनानुसार आमच्या जीवनामध्ये तू कार्य कर.
देवबापा, हे आत्म्याचं कार्य, पवित्र आत्म्याचा अनुभव घेऊन आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे लोक तू आम्हाला बनव. देवबापा, आम्ही आत्म्याच्या फळांनी भरावं. देवा, आम्ही आत्म्याच्या दानामध्ये चालावा असं तो होऊ दे. आत्म्याच्या प्रकाशनामध्ये आम्ही जीवन जगावा असं तो होऊ दे. पवित्र आत्म्या, आभार मानतो, कारण आमचे शरीर तू पवित्र आत्म्याचे मंदिर बनवलेस म्हणून तुला धन्यवाद. पिते, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. देवबापा, आमचे अधिक डोळे उघड आणि तुझ्यामध्ये आम्हाला तू स्थापित कर. तुला महिमा, तुला सन्मान आणि तुला गौरव देत. त्या आत्म्याची सहभागिता आम्ही आमच्या जीवनात रोज करावी असंच तू होऊ दे. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आणि आमेन. प्रियांनो, मी तुम्हाला विनंती करतो, त्या पवित्र आत्म्याबरोबर रोज सहभागिता करा. एक फार दिवसापूर्वी पास्टर बेनी यांचं पुस्तक होतं आणि ते म्हणले, गुड मॉर्निंग होली स्पिरिट. रोज सकाळी उठल्यानंतर ते पवित्र आत्म्या सांगती संग, तो आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो. प्रियांनो, त्याच्याबरोबर संगती करा, सहभागिता करा. त्या सांगती बोला, त्याच्याबरोबर रहा, उठा, बसा, चाला आणि आत्म्याच्या प्रेरणेने चाला. एक अद्भुत जीवन तुम्ही जगणार आहात. देव आप तुम्हाला. गॉड ब्लेस यू. थँक्यू.